नमस्कार. हर हर महादेव. आज मी बनवणार आहे मटणाची रेसिपी. तर आमच्या घरी रविवारी पाहुणे आले होते, मग मी बनवलं. त्यासाठी मी घेतलं होतं भाजलेले 3 कांदे घेतले होते आणि त्याच्यानंतर कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि ओलं खोबरं घेतलं होतं. मी जर नॉनव्हेज वगैरेची भाजी जर करते ना, तर ओलं खोबरं वापरते नारळाचं. त्याने छान भाजीची टेस्ट येते. छान मसाला परतवल्यानंतर चांगलं तेल सुटलं. त्यामध्ये हिरव्या वाटणानंतर मी कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं होतं आणि मग त्यानंतर ते परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये गावरानी माझा जो खानदेशी मसाला बनवते मी, जो माझा व्यवसाय आहे, तर तोच मी मसाला सगळ्या भाज्यांमध्ये वापरत असते. अतिशय इन्स्टंट आहे तो मसाला. पटकन वापरता येतो कुठल्याही भाज्यांमध्ये आपल्याला. कारण त्यामध्ये 4 प्रकाराच्या मिरच्या आणि धने, खोबरं आणि गुलाबपाकळ्या, कसुरी मेथी, 25 प्रकाराचे खडे मसाले, खसखस असं सगळं आहे. तर तुम्ही देखील मागवू शकतात. खूप छान मसाला आहे. आणि मग मी त्याच्यामध्ये घातलं. परत मटण शिजवलेलं घातलं आणि पाणी वेगळं करून घेतलं शिजवलेलं आणि ते पीस घातले. त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये परतून घेतले आणि जेवढं कोरडं लागणार होतं तेवढं मी बाजूला काढून घेतलं. त्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलं आणि थोडं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. पूर्ण परतून झाल्यानंतर जेवढं कोरडं लागणार होतं पाहुण्यांसाठी तेवढं काढून घेतलं बाजूला. आणि त्याच्यामध्ये मी जो आपण शिजवलेला स्टॉक काढून ठेवतो आणि रस्सा, तो त्यामध्ये टाकला. त्याच्याने काय होतं, तो जर त्याच्यात टाकला तो स्टॉक, तर भाजीला खूप छान चव येते असं म्हणतात. कारण की मी तर अजून खात नाही, म्हणजे भाजी मटण वगैरे काही खात नाही. मला हे अगोदर काहीच जमायचं नाही, पण माझ्या सासूबाईंनी शिकवलं. आता मी त्यामध्ये इतकी पारंगत झाली, तर मला कुठलीही नॉनव्हेजची भाजी जमते. आणि मेन म्हणजे आमच्याकडचे पाहुणे हे नॉनव्हेज खाणारे असतात, त्याच्यामुळे मला बनवावंच लागतं ते. मस्त सुकामध्ये मी वरतून कांदा घातला, कोथिंबीर घातली. छान अशी डिश झाली होती ती. आमच्या घरी मी सोडून बाकी सगळे खातात. त्याच्यामुळे बाकीच्यांना बाहेर खायला जाण्यापेक्षा मीच त्यांना घरी बनवून खाऊ घालते. मला आवडतं खाऊ घालायला कोणाला, सगळ्यांनाच. त्याच्यानंतर रस्सा भाजी बनवली. त्यामध्ये जेवढं लागेल इतकं पातळ बनवून घेतली मी आणि खूप छान असं तेल सुटलं होतं भाजीला. तुम्ही पण ओलं खोबरं घालून करून बघा आणि कसं वाटलं नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हर हर महादेव.